नमस्कार. महिला प्रबोधन मंडळ नागपूरद्वारे आयोजित संस्कार कवच या मालिकेअंतर्गत मी सौ उर्मिला राजदेरकर. मुलांनो, आज तुम्हाला काही ऋषीबद्दल माहिती देऊन ऋषी परंपरेबद्दल सांगणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी, ब्रह्मर्षी, महर्षी, देवर्षी, राजर्षी यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व घटकांमध्ये यांचे मोलाचे योगदान आहे. अशा या ऋषींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वेदकाळापासून आजपर्यंत रामायणाच्या आधारे ब्रह्मर्षी, महर्षी, देवर्षी, राजर्षी या 4 प्रकारांतर्गत ऋषींचा प्रभाव संपूर्ण आशिया खंडांवर असलेला दिसून येतो. इक्ष्वाकू कुळाची राजधानी अयोध्या आणि त्या कुळात झालेले राजे यांचे रक्षण करण्याचे कार्य ऋषी अगदी मोठ्या प्रमाणावर, मोठ्या संख्येने करत असत. राष्ट्रावर आलेले संकट प्रथम आपणच त्यांच्याशी 2 हात करून ते परतवून लावत असत. या मोठ्या संख्येमध्ये असणारे हे ऋषी मंत्राबरोबर राजकाज, राज्याचे आणि राजाचे हित, देशकार्य, देवकार्य हे दोन्हीही करत असत. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही विद्यांमध्ये ते अतिशय प्रवीण होते. मुख्य 8 ऋषी ज्यांच्या हातात धर्मदंड होता, त्या 8 ऋषींच्या विचारमंथनातून बाहेर पडत ते राजे दशरथांनाही सर्व ते जे सांगत ते दशरथांना मान्य होते. यज्ञरक्षणासाठी हे राजा, तुझा पुत्र माझ्याबरोबर पाठव, असं जेव्हा विश्वामित्रांनी दशरथांना सांगितलं, तेव्हा पुत्रप्रेमाने दशरथ प्रथम नाराज झाला, मान्य केलं नाही त्यानं. पण त्याचवेळी सप्तप्रधान ऋषींच्या वतीनं वशिष्ठ ऋषींनी राजाला समजवलं आणि तुम्हाला विश्वामित्रांबरोबर रामाला पाठवावेच लागेल असा आदेश दिला. अर्थात राजे दशरथ आणि ह्या 8 ऋषींची धर्मराजकारण हेच राजकारण या अर्थाने एक वाक्यता होती आणि त्यामुळे त्यांनी श्रीरामाला त्यांच्याबरोबर पाठवण्याचा निर्णय घेतला. स्वतः दशरथ हे अतिरथी होते. अतिरथी म्हणजे युद्धात सर्वदा विजय मिळवणारे. असे असूनही ते धार्मिक आणि नम्र होते. सनातन काळापासूनची ऋषी परंपरेची महनीयता ते राजे जाणत होते. ह्या कुलगुरू वशिष्ठ आणि वामदेव हे 2 ऋषी दशरथांचे कुलपुरोहित म्हणून होते. सुयज्ञ, जाबाली, कश्यप, गौतम, मार्कंडेय आणि कात्यायन अशी त्यांची नावे या सप्तप्रधान ऋषी मंडळाची आहेत. हे सर्व ऋषी महाज्ञानी, विद्वान असून विनयशील, सलज्ज, सुदृढ, पराक्रमी, यशस्वी, राज्यकारभारात अखंड सावधान असणारे, तेजस्वी असून क्षमाशील, कीर्तिमान आणि राष्ट्राचे हित पाहणारे असे महामंत्री होते. हे सर्व ऋषी ब्रह्म जानातीति ब्राह्मणा असे आत्मज्ञान असणारे होते. याचा अर्थच ते फक्त जातीनेच ब्राह्मण नसून 4ही वेदांमध्ये अतिशय हुशार, खूपच पारंगत आणि वेदपुरुषाच्या आपल्या देहाच्या ठिकाणी अनुभव असलेले असे ते होते. उपासनेमध्ये स्वयंप्रकाशित असल्याने ते सूक्ष्म आणि दूरदर्शी, भूत भविष्य वर्तमान जाणणारे असे ऋषी होते. या ऋषींप्रमाणे प्रत्यक्ष राजपाट चालवण्याच्या कामी विशेष भूमिका वठवणाऱ्या दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, अकोप, राष्ट्रवर्धन, धर्मपाल आणि 8वे सुमंत या महामंत्र्यांना सहाय्यभूत असणारे हे 5 ऋषी जणू आकाशातील पंचतारेच होते. सुयज्ञ हे ब्रह्मर्षी वशिष्ठांचे ज्येष्ठ पुत्र. ते पौरोहित्य आणि गुरुकुल चालविणे, वेदविद्या शिकविणे ही कार्य करीत असत. उत्तम धनुर्विद्या देऊन देशाचे रक्षण करणारे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले होते. श्रीरामांना धनुर्विद्येमध्ये त्यांनीच निपुण केले होते. महाराणी कौशल्या नेहमीच सर्वांच्या अभिष्टचिंतनासाठी निरनिराळे व्रतवैकल्ये, उपास-तापास, दानधर्म करीत असत आणि ते संपन्न करण्यासाठी सुयज्ञ नेहमीच
राजवाड्यात येत जात असे. सुयज्ञ वेदांग पारंगत, सत्याचरणी, सदाचरणी, अखंड स्वाध्यायरत असे तपस्वी होते. स्वतः ब्रह्मसाक्षात्कारी असूनही दुसऱ्यासही ती विद्या मिळावी असे त्यांचं मत होते आणि त्यासाठी ते सदैव प्रयत्न करीत असत. मर्यादा पुरुषोत्तमाच्या जडणघडणीमध्ये सुयज्ञांचा फार मोठा वाटा होता. अशा या कुलगुरू सुयज्ञांना त्रिवार वंदन. धन्यवाद.